रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या देवदूतांचा सन्मान. वैद्यकीय मदत कक्षाच्या 3ऱ्या वर्धापनदिनी गौरव. ग्रामीण भागातील अपघातग्रस्त रुग्णांना शहरातील रुग्णालयात तातडीने मदत व्हावी यासाठी 3 वर्षांपूर्वी मुंबईत स्थापित केलेल्या वैद्यकीय मदत कक्षातील देवदूतांचा सन्मान आज दादर येथील कल्चरल सेंटर हॉल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय मदत कक्षाच्या संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम यांच्या वतीने आयोजित 3ऱ्या वर्धापन दिनाच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात उद्योजक किसन भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप, धनंजय पवार, शिवसेना दक्षिण विभाग प्रमुख संजय कदम, नायर रुग्णालयाचे डॉक्टर सुधीर मेडेकर, सामाजिक कार्यकर्ते शिवराम उतेकर, सुभेदार रायाजी बांधल यांचे वंशज ज्ञानोबा बांधल, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, जयवंत दरेकरसह अन्य मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देवदूतांचा सन्मान कार्यक्रमात नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेडेकर यांनी कक्षाच्या कार्यकर्त्यांना मानवतेचे देवदूत अशी उपमा देत त्यांचा शाब्दिक गौरव केला. ते म्हणाले की नायर रुग्णालय हे अव्वल दर्जाचे रुग्णालय असून आतापर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा अधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्याचा आम्ही लाभ दिलेला आहे. कोकणच्या महामार्गावर अपघात होता तिथेही आम्ही प्राथमिक उपचार रुग्णाला कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न सुरू करत असल्याचे डॉक्टर सुधीर मेडेकर म्हणाले. मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता एकदा मोठा झाला की रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रकार वाढत आहेत. कोकणात काय परिस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी पाहतो आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या ग्रुपची मागणी रास्त आहे. रुग्णाला प्राथमिक उपचार मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर हॉस्पिटल असणं आवश्यक असल्याचे अभिनेते राजन भिसे यांनी मत व्यक्त केले. गेली 3 वर्ष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कोकणातील तरुण मंडळी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रासाठी कार्य करीत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर प्राथमिक उपचाराकरता हॉस्पिटल असावं अशी मागणी होत आहे. 2 वर्षात आम्ही हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास किसन भोसले यांनी व्यक्त केला. तर यावेळी शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनी देखील हॉस्पिटलसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तर त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी वैद्यकीय देवदूत तसेच पत्रकार रवींद्र मालुसरे, मिलिंद खार पाटील, सीताराम कळंबे, निलेश मोरे, शिवराज पार्टे यांचाही सन्मान करण्यात आला. महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, दादर, मुंबई. लोकांकडून कधी 1 रुपयाची मागणी करत नाही. आम्ही साहेब एकच करतो की ज्या पेशंट जो गावावरून येतो किंवा कुठल्याही महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणारा पेशंटला वास्तविक पाहता जो पेशंट या इथं तो गांगरलेला असतो आणि गांगरलेल्या पेशंटला पहिल्यापासून मदत लागते ती ऍडमिशन कसं मिळेल. मग ऍडमिशन मिळण्याकरता ती लोक धावपळ करत असतात, त्यांना ऍडमिशन मिळत नाही. काही ठिकाणी असं होतं की ऍडमिशन म्हणजे पेशंट एकदा सिरियस असून सुद्धा त्याला सांगतात की या हॉस्पिटलमध्ये जागा नाही किंवा काय नाही. मग आमच्यासारखे जे काम करणारी लोक आहेत ती त्यांच्या मदतीला धावून जातो. हा कार्यक्रम होतोय. कृष्णादा कदम यांचं सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून अनेक गोरगरीब जे ग्रामस्थ आहेत त्यांचं उपचार हे सातत्याने आपल्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून मी आयोजक आणि आपण सर्व जे वैद्यकीय दूत आहात आपल्या सर्वांचं मी माझ्या मनापासून आपले आभार मानतो. आणि हा कार्यक्रम जो आहे वैद्यकीय जे कक्ष आपला आहे हे वर्षानुवर्ष असं वाढत राहिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये वैद्यकीय दूतांचा 1000 जणांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होईल यासाठी आपण सर्वजण मेहनत करत राहूया. मी देखील आपल्या सोबतच आहे. मला कृष्णा दादा कदम यांनी जे आरोग्यासाठी मदत मागितली ती आपण त्यांना सदैव देत असतो. माझ्या पश्चिम उपनगरामध्ये जेवढे हॉस्पिटल्स आहेत, मग कुपर हॉस्पिटल असेल, नानावटी असेल, आतापर्यंत जे माझ्याकडे माहिती आली मदतीकरिता. खरं तर आज जे अदृश्य हात आहेत ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या गोष्टीसाठी सहकार्य केलेलं आहे अशा लोकांचा आज या ठिकाणी आपण सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आणि समाज सेवा हे अगदी त्यांनी इतकं अंगीकृत आहे त्यांच्यामध्ये आणि त्याच आधारे कुठेतरी आपण रुग्णांची सेवा या ठिकाणी केली पाहिजे
हे कुठेतरी त्यांच्या मनाशी खुणगाठ बांधून ते आज किती वर्ष या ठिकाणी अविरतपणे ही सेवा देत आहेत. माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांच्या समवेत त्यांनी ह्या खऱ्या तर गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि आज कुठेतरी त्यांचं स्वप्न जे आहे आज ते साकार करण्याचं काम हे काकांच्या माध्यमातून होत आहे आणि निश्चितपणानं मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. आणि काका, आज आपल्या माध्यमातून आपण हे कार्य करत असताना कुठेतरी जिल्ह्यातून, फक्त रायगड जिल्ह्यातूनच नव्हे, जरी आमचा महाड पोलादपूर मानगाव तालुका असला तरी सुद्धा रायगड जिल्ह्यातनं पुरेपूर मदत आपल्या या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून काका आणि त्यांची संपूर्ण टीम करतच राहते. पण आनंद याचा आहे की मुंबईमध्ये सुद्धा अनेक परिसरामधून ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्या मोबाईलवरती स्पीड डायल आहे. स्पीड डायलचा अर्थ म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट जर का वाटली तर त्याच्यासाठी पहिलं जर का आपल्या मनामध्ये किंवा त्यावेळेला त्या क्षणाला कोण जर आठवण येत असेल तर आम्हाला वाटतं सगळ्यांच्या स्पीड डायलवरती निश्चितपणानं काका असतील. कारण अशा पद्धतीचा मदतीचा हात मला वाटत नाही की खरंच कोणी करत असेल. आणि काका, मला माहिती आहे की भारतामध्ये अजून सुद्धा आपले ज्या पद्धतीच्या मेडिकल फॅसिलिटीज किंवा आरोग्य यंत्रणा असल्या पाहिजेत त्या तशा पद्धतीने कुठे आपल्याला बघायला मिळत नाही. आज आपल्या महाड किंवा संपूर्ण पद्धतीच्या सुविधा पाहिजेत किंवा ज्या पद्धतीच्या मेडिकल फॅसिलिटीज पाहिजेत त्या अजूनही आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. ती खंत कुठेतरी असली तरी सुद्धा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना संपूर्ण कुठलीही मदत असेल ती करण्याचा प्रयत्न आपण करता. आणि निश्चितपणानं माझं सुद्धा सहकार्य आबांची मुलगी म्हणून नव्हे तर आपली मुलगी, आपली पुतणी म्हणून निश्चितपणानं कायम राहील. एवढंच आज मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते.